Hello friends, today in this video we are going to discuss the lesson from class 10 and the name of lesson is Heredity and Evolution from the subject Science and Technology. Students, this is the first video of this lesson. In this lesson we are going to discuss the topics heredity and heredity changes, transcription, translation, translocation, evolution, evidences of evolution, Darwin theory of natural selection, Lamarckism and speciation. Let us start the first topic, heredity and heredity चेंजेस. अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल आपण त्याला म्हणतो. बिफोर गोइंग टू स्टार्ट द लेसन वी हॅव टू नो अबाउट हाऊ आवर बॉडी इज ऑर्गनाइज्ड. या प्रकरणाला सुरू करण्या अगोदर आपल्याला ह्या माहिती असणं गरजेचं आहे आपल्या शरीराची जडणघडण कशा प्रकारे झालेली आहे. बघा, आपलं शरीर कसं तयार झालेलं आहे. सेल, टिश्यू, organ system and body. Our body is made by cell, tissues, organ system and body. We all know cell is the structural and functional unit of our body. Cell ज्याला आपण पेशी म्हणतो, हा काय आहे, आपल्या शरीराचा मूलभूत घटक आहे ज्याच्यापासून आपलं शरीर तयार झालेलं आहे. अनेक सेल एकत्र येतात, काय तयार होतो, टिश्यू तयार होतो. त्या टिश्यूपासून ऑर्गनची निर्मिती होते. अनेक ऑर्गन एकत्र येतात, ऑर्गन सिस्टम तयार होते आणि नंबर ऑफ ऑर्गन सिस्टम एकत्र येतात आणि ऑर्गन बॉडी निर्माण होते. तर मग जीन्स म्हणजे काय, व्हॉट आर जीन्स, त्याला आपण जनुका म्हणतो. जीन्स आर जेनेटिक मटेरियल हेल्प्स in transmission of genetic material from parent to offspring. हे जीन्स काय आहे, जीन्स एक जेनेटिक मटेरियल आहे आणि हे काय करतं, जे जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे, जे जेनेटिक मटेरियल जे आहे ते काय करतं, ऑफस्प्रिंगला आपल्या पॅरेंटकडून ती माहिती देण्याचं काम करतं. जीन्स आर जेनेटिक मटेरियल हेल्प्स इन ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. जे काही आपले अनुवंशिक गुणधर्म आहेत ते अनुवंशिक गुणधर्म पालकांपासून नवजात बालकापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते कुणामार्फत होतं, तर या जीन्स मार्फत होतं. आता व्हॉट इज हेरिडिटी, अनुवंशिकता म्हणजे काय, तर हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अदर जनरेशन व्हाया जीन्स. मग अनुवंशिकता कशाला म्हणायचं, जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनच्या पर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया जी की जीन्स मार्फत होते त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. आता आपण पाहतोय काही सायंटिस्टचं इंट्रोडक्शन्स. जॉन ग्रेगर मेंडल. जॉन ग्रेगर मेंडल यांना पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. अंडरस्टँड द कन्क्लुजन हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी अराउंड 1886. पुढचे सायंटिस्ट आहेत ह्युगो डी व्राइस. द थेअरी ऑफ म्युटेशन इज प्रपोज्ड इन 1901 ड्यू टू सडन चेंज म्युटेशन इज ऑकर. The reason behind the sudden change were understood due to the mutation theory of Hugo de Rice. ह्युगो डी राईसने काय केलं, 1901 मध्ये म्युटेशनची थेअरी मांडली. या म्युटेशन कशामुळे होतं, तर सडन चेंजेस आर टेक्स प्लेस ड्यू टू म्युटेशन. ही थेअरी कोणी मांडली, ह्युगो डी राईस यांनी मांडली. वॉल्टर अँड सुथॉन observed the pair of chromosome in the cell of grasshopper first time in 1902. वॉल्टर अँड सुटॉन यांनी काय केलं, हे जे क्रोमोझोम्स आहेत
ह्या क्रोमोझोम्स त्यांनी पहिल्यांदा 1902 मध्ये नागतोड्यामध्ये ग्रासहॉपरमध्ये पाहिले. त्याचबरोबर ओसवाल्ड ॲव्हेरी अँड मॅकलिन ओसवाल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅकेरी अँड कोलिन मॅकलिऑड. In 1944, these three scientists proved that all living organisms have DNA as a genetic material except viruses. हे जे 3 सायंटिस्ट आपण पाहिले 1944 मध्ये त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक सजीवांच्या शरीरामध्ये DNA हे काय आहेत, एक प्रकारचं जेनेटिक मटेरियल आहे व्हायरसला सोडून. व्हायरसच्या शरीरामध्ये DNA पाहायला मिळतील, पण ते जेनेटिक मटेरियल व्हायरसला सोडून जे काही सजीव असतील त्या सजीवांमध्ये DNA हे एक आहे जेनेटिक मटेरियल आहे. हे याचा शोध ह्या 3 शास्त्रज्ञांनी लावला. जॉक्स मोनॉद अँड फ्रँकॉइस जॅकोब in 1961. The French geneticists Francois Jacob and Jacques Monod in 1961 proposed the process of photosynthesis with the help of DNA in the cell of bacteria. It helps to uncover the genetic code hidden in the DNA. जॉक मोनॉड आणि फ्रँकॉइस जॅकोब यांनी 1961 मध्ये काय सांगितलं, DNAच्या साहाय्याने सजीवांच्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस ही प्रक्रिया घडते आणि याच्यामार्फत गावात जे जेनेटिक कोड आहेत, जे DNA मध्ये लपलेले आहेत, त्याला अनकोडिंग करण्यासाठी ह्या प्रोटीन सिंथेसिसचा उपयोग होऊ शकतो. हा सिद्धांत ह्या शास्त्रज्ञांनी मांडला. Thereby the technique of recombinant DNA technology emerged which has large scope in the field of genetic engineering. यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग नावाचा नवीन विषय या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यामुळे DNAचं रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी या घटकामध्ये शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध झाल्या. यूज ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. ह्या सायन्स हेरिडिटीचा आपल्या डेली यूजमध्ये काय त्याचा डेलीमध्ये आपल्या त्याचा उपयोग काय होतो, तर डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन हे आपले यूज आहेत. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर मेडिकल ट्रीटमेंट लाईक डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनेमिया. मग या सायन्स ऑफ हेरिडिटीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग कसा होतो, तर ज्या काही अनुवंशिक आजार आहेत त्या अनुवंशिक आजारावर उपचार करण्यासाठी या किंवा त्याच्यावर प्रिकॉशनसाठी ह्या हेरिडिटी सायन्सचा उपयोग होतो. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट. त्याचबरोबर ह्या जेनेटिक सायन्सचा किंवा सायन्स ऑफ हेरिडिटीचा उपयोग कशासाठी होतो, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट. जे काही संकरित प्रजातीचे वनस्पती आणि प्राणी तयार करण्यासाठी सायन्स ऑफ हेरिडिटीचा उपयोग या ठिकाणी आपल्याला होतो. त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रोसेसेस वेअर मायक्रोब्स आर युज्ड. जशा प्रकारे बेकरीजमध्ये किंवा मिल्क प्रोडक्टमध्ये ज्या ठिकाणी मायक्रोबचा वापर केला जातो त्या ठिकाणी ह्या सायन्स ऑफ हेरिडिटीचा उपयोग होतो. आपण पाहतोय प्रोटीन सिंथेसिस. तर प्रोटीन सिंथेसिस DNA मार्फत होतं हे आपण पाहिलं. या प्रोटीन सिंथेसिसमध्ये मुख्यत्वे 3 स्टेप्स घडतात. ते आहेत ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. अबोव मेन्शन 3 प्रोसेसेस आर ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ज्यावर 3 प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत त्या 3 प्रोसेस कशामध्ये घडतात, त्या घडतात प्रोटीन सिंथेसिसमध्ये. मग विच इज टेक्स प्लेस इन द सेल. ही जी प्रोटीन सिंथेसिस आहे ते कुठं घडतं, सेलमध्ये घडतं. अँड वी नो दॅट द जीन्स आर लोकेटेड इन DNA. आपल्याला माहिती आहे DNA कुठे आहेत, जीन्समध्ये आहेत. आणि जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. हे जे जीन आपल्या सेलमध्ये आहेत ते काय करतात, आपल्या शरीराचं स्ट्रक्चर आणि फंक्शन याला कंट्रोल करण्याचं ते कार्य करतात.
The information of protein is synthesis is present in DNA. जी माहिती प्रोटीनमध्ये आहे ती कुठे असते? DNA असते. प्रोटीन सिंथेसिससाठी जे प्रोटीनची आवश्यकता आहे ती माहिती ह्या DNA असते. अँड वी ऑब्टेन फ्रॉम फूड वी ईट. काय आपण मिळवतो? द प्रोटीन व्हॉट एव्हर वी नीड, दॅट प्रोटीन वी ऑब्टेन फ्रॉम द फूड व्हॉट एव्हर वी ईट. जे आपण अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थापासून आपल्या शरीराला प्रोटीनची उपलब्धता होते हे आपल्याला माहिती आहे. अँड प्रोटीन इज रिक्वायर्ड टू आवर बॉडी फॉर प्रॉपर ग्रोथ अँड ऑल द प्रोटीन विच इज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज नॉट सप्लाय बाय द डाएट. आपल्याला माहिती आहे जे काही आपल्या शरीराची जडणघडण आहे ती जडणघडण आपल्या शरीराची वाढ यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. आणि ते प्रोटीन आपण अन्नामार्फत मिळवतो. मग व्हॉट एव्हर प्रोटीन इज रिक्वायर्ड टू प्रॉपर ग्रोथ ऑफ आवर बॉडी, ज्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रोटीनची आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यकता आहे त्या प्रमाणामध्ये प्रोटीन आपल्याला डाएटमधून मिळत नाही. सो द रिक्वायर्ड प्रोटीन इज सिंथेसाइज्ड बाय आवर बॉडी. व्हॉट टाईप ऑफ प्रोटीन इज रिक्वायर्ड टू द बॉडी? दॅट इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट ऑन DNA. आपल्या शरीरावर कुठल्या प्रोटीनची आवश्यकता आहे? कशासाठी? जी इन्फॉर्मेशन DNA उपलब्ध आहे ती मिळवण्यासाठी. तर DNA म्हणजे काय? व्हॉट इज DNA? DNA इज अ डीऑक्सिरिबोज न्यूक्लिक ॲसिड. DNA काय आहे? एक न्यूक्लिक ॲसिड आहे. अँड द मॉलिक्यूल ऑफ DNA इज डबल हेलिक्स. हा जो DNAचा मॉलिक्यूल आहे तो कसा आहे? डबल हेलिक्स. ज्याप्रमाणे आपल्याला शेजारच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे अशाप्रमाणे DNAचं स्ट्रक्चर असतं. आणि हे DNAचं जे मॉलिक्यूल आहे तो डबल हेलिक्सपासून तयार झालेलं असतं, कन्सिस्टिंग 2 स्ट्रँड्स अँड इच हेलिक्स ऑफ दिस स्ट्रँड इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ह्या DNAचा जो डबल हेलिक्स स्ट्रँड आहे त्यातला प्रत्येक स्ट्रँड हा कशापासून तयार झालेला आहे? न्यूक्लिओटाइडपासून तयार झालेला आहे. अँड इच न्यूक्लिओटाइड इज मेड अप ऑफ फॉस्फोरिक ॲसिड, डिऑक्सिरिबोज शुगर आणि नायट्रोजनस बेसेस. इच नायट्रोजनस बेसेस आर ऑफ 2 टाईप्स. ते DNAचे जे काही नायट्रोजनस बेसेस आहेत ते 2 प्रकारचे असतात. ते कुठले कुठले? प्युरिन अँड पेरिमिडिन. प्युरिन मग काय म्हणायचं? प्युरिन्स आर ऑफ 2 टाईप्स. हे जे प्युरिन आहेत ते 2 प्रकारचे आहेत. कुठले कुठले? ॲडेनाईन अँड ग्वानाईन. पेरिमिडिन्स आर ऑफ 2 टाईप्स, दॅट आर cytosine and thymine. The adenine always pair with thymine with double hydrogen bond. हे जे ॲडेनाईन आहेत ते काय करतात? थायमिन बरोबर पेअर होतात डबल हायड्रोजन बॉन्डने. अँड द ग्युनाईन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. हा जो ग्युनाईन आहे तो काय करतो? ऑलवेज पेअर विथ सायटोसिन विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. हा जो ग्युनाईन आहे तो सायटोसिन बरोबर पेअर होतो विथ हायड्रोजन ट्रिपल बॉन्डने. अँड ड्यू टू दिस डबल हेलिक्स ऑफ DNA आर रिमेन बाउंडेड विथ हायड्रोजन बॉन्ड. ह्या बॉन्डिंगमुळे काय होतं? हा जो डबल हेलिक्स DNAचा मॉलिक्यूल आहे तो काय होतो? हायड्रोजन बॉन्डमध्ये काय होतो? बाउंडेड होतो. बघा, सेल, न्यूक्लियस आणि क्रोमोझोम. आता क्रोमोझोम कुठे असतात? सेलमध्ये असतात. जर आपण हे चित्र पाहिलं असेल तर बघा DNA आहेत, हे जीन्स कुठं आहेत? DNA मध्ये आहेत. हा DNA कुठे आहे? क्रोमोझोममध्ये आहे. हा क्रोमोझोम कुठं आहे? सेलमध्ये आहे. न्यूक्लियसमध्ये आहे. आणि न्यूक्लियस हा सेलचा मुख्य भाग आहे. जर हे डायग्राम जर तुम्ही लक्षात ठेवले तर स्ट्रक्चर ऑफ DNA आपल्याला लक्षात येईल. आता आपण पाहतोय RNA. RNA इज अ न्यूक्लिक ॲसिड ॲज लाईक DNA. इट इज सिंगल स्ट्रँड. DNA कसा होता? डबल स्ट्रँड होता. परंतु हा RNA कसा आहे? सिंगल स्ट्रँड आहे. हा रिबो न्यूक्लियोटाइडचा. अँड इट इज फाउंड ॲट अ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम.
DNA फक्त न्यूक्लियसमध्ये होता, परंतु हा RNA आपल्याला सायटोप्लाझममध्ये आणि न्यूक्लियस या दोन्ही ठिकाणी हा आपल्याला RNA पाहायला मिळतो. याला आपण म्हणायचं रिबोन्यूक्लिक ॲसिड. इच ribonucleotide is made up of ribose sugar, phosphate molecule and nitrogenous bases. Adenine, guanine, cytosine, uracil, these are the nucleotides present here, and adenine and guanine are the purine, while cytosine and uracils are pyrimidine. या ठिकाणी बघा RNAचं स्ट्रक्चरल दाखवलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन द RNAs आर ऑफ 3 टाईप. कुठले कुठले? mRNA, rRNA, tRNA. RNAचे 3 प्रकार पडतात त्यांच्या फंक्शनवरून. mRNA कॅरीज इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स टू DNA चेन ऑन रिबोझोम इन अ सायटोप्लाझम. म्हणायला आपण म्हणतो हा काय करतो? मॅसेज किंवा इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम करतो, म्हणून आपण याला म्हणतो mRNA मॅसेंजर RNA. पुढचा आहे rRNA आर द कंपोनेंट ऑफ रिबोझोम्स. इट्स हेल्प्स इन द प्रोटीन सिंथेसिस. rRNA काय करतो? प्रोटीन सिंथेसिसला मदत करतो. पुढचा RNA आहे tRNA, त्याला आपण ट्रान्सफर RNA म्हणतो. इट प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. हा tRNA कुठं असतो? सायटोप्लाझममध्ये असतो. अँड अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ RNA इट कॅरीज द सायंटिफिक अमायनो ॲसिड अप टू द रिबोझोम ॲज पर द मेसेज कोडॉन ऑन mRNA. Okay friends, we may stop here. Thank you.